तर भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये आणखीन एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे। भारतातील खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेल्या विक्रम-1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालं असून भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी ही अभिमानाची बाब ठरलेली आहे। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उड्डाण केलेले हे विक्रम-1 हे भारतातील खासगी कंपनीनं विकसित केलेलं पहिलं ऑर्बिटल श्रेणीचं रॉकेट आहे। मिशन आगमन अंतर्गत झालेल्या प्रक्षेपणातून अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड्स पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेले आहेत। या मोहिमेचा उद्देश रॉकेटची कामगिरी, त्यातील तंत्रज्ञान आणि भविष्यातील व्यावसायिक प्रक्षेपण क्षमतांची चाचणी घेणं हा होता। आणि आता या तिथल्या आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहतो। विक्रम रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या रॉकेट विक्रम-1 या रॉकेटनं यशस्वीपणे उड्डाण केलेलं आहे। डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रॉकेटच्या यशामुळे भारताच्या खासगी स्पेस सेक्टरला मोठी चालना मिळणार आहे। तर विक्रम-1 हेचे यश हे केवळ एका रॉकेटचं यश नसून भारताच्या न्यू स्पेस इंडिया युगाची दमदार सुरुवातही मानली जाते। याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। लहान आणि सूक्ष्म उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करणं यामुळे सोपं होणार आहे। तर हे 3 टप्प्यांचं रॉकेट आहे। कमी खर्चात आणि कमी वेळेत उपग्रह प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून देणं या रॉकेटमुळे सोपं होणार आहे। या रॉकेटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ विक्रम हे नाव देण्यात आलेले आहे। भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी हा एक मोठा टप्पा मानला जातोय। इस्रो व्यतिरिक्त भारतीय खासगी कंपन्यांनाही आता उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारात उतरवू शकतात, त्यामुळे भारताची व्यावसायिक अंतराळ क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे। भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरलेला आहे, कारण भारतीय खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेलं विक्रम-1 रॉकेट हे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे। भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला विक्रम-1 असं नाव देण्यात आलेलं आहे। सुमारे 24 मीटर उंच आणि 30 टन वजनाचं 3 टप्प्यांचं प्रक्षेपण वाहन आहे। हे रॉकेट सुमारे 300 किलोमीटर पर्यंत छोटे आणि सूक्ष्म उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत नेण्यास सक्षम आहे। कमी खर्चात आणि कमी वेळेत उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आलेली आहे। या मोहिमेचं महत्त्व एवढंच नाहीये की एक रॉकेट उड्डाण घेणारे, तर भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी हे एक नव्या युगाची सुरुवात ठरलेलं आहे। आतापर्यंत इस्रोनं अंतराळ क्षेत्रात भारताची ओळख निर्माण केलेली, आता खासगी कंपन्यांनाही जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात आपली ताकद दाखवण्यात यश आलेलं आहे।